मी सावित्री मुरगोड इचलकरंजीहून आहे. मला 4 वर्षापूर्वी चिकनगुन्याचा म्हणजे त्रास झाला होता. चिकनगुन्या झाला होता. चिकनगुन्या झाल्यापासून माझे खूप म्हणजे हाडांचे प्रॉब्लेम चालू झाले होते. म्हणजे सांधेदुखी चालू झाली होती. परत टाचदुखी चालू झाली होती. तळपाय माझे खूपच असे म्हणजे काय म्हणतात त्याला जळजळत होते. असं चालता सुद्धा येत नव्हतं, एवढा त्रास व्हायचा. परत 2 वर्षापूर्वी मला बीपी शूट झाली होती. बीपी जेव्हा शूट झाली होती ना, तेव्हा मला माझा मेंदू हालत होता आतून आणि खूप कळा यायच्या आणि अ, ते ट्रीटमेंट माझी चालू होती. ट्रीटमेंट घ्यायला चालू केलं तेव्हा मला डॉक्टरांनी प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या गोळ्या देत होत्या. म्हणजे पहिल्यांदा डोस त्यांनी दिला होता तो थोडा हाय होता. मला ती गोळी संध्याकाळी 7 वाजता घ्यायला सांगितली होती. तर ती गोळी घेतल्यानंतर मला अर्ध्या तासातच मी एकदम झोपून जात होते आणि सकाळी 10 वाजले तरी सुद्धा मला जाग येत नव्हती. एवढा हाय डोस होता तो. परत मला वरचेवर चक्कर येत होती. चक्कर येत होती तेव्हा पण म्हणजे असं मी माझं टेलरिंगचं काम आहे. मी अशी मशीनवर जरी बसले तरी एकदम मी अशी तिथल्या तिथं अशी मशीनवर झोपणार, असं व्हायचं. परत अ, हा मला सकस संतुलित आहार काय आहे तो माहित नव्हता. मी एक दिवस सविताच्या घरी गेले होते. तेव्हा तिला भेटायला गेल्यानंतर तिनं माझं सगळं चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर शतायुषी फॅमिलीची मला माहिती दिली. सकस संतुलित आहार काय असतो त्याचीही माहिती दिली आणि तेव्हा मला ते लगेच लक्षात आल्यानंतर मी लगेच घेऊन आले होते. कारण माझे एवढे प्रॉब्लेम होते, की माझं म्हणजे मला बीपीची एक गोळी चालू होती, तरी सुद्धा मला एवढं टेन्शन आलं होतं, की डॉक्टरांनी सांगितलं होतं, की ते आयुष्यभर खायचं. आयुष्यभर खायचं म्हटलं तर मला खूपच टेन्शन आलं होतं. म्हणून मी ते सविताकडनं लगेच घेऊन आले आणि सवितानं दिल्या-दिल्या मी दुसऱ्या दिवशी लगेच चालू केल्यानंतर मला 4च दिवसात रिझल्ट आला, की माझे छोटे-छोटे जे प्रॉब्लेम होते ते हळू-हळू कमी व्हायला झाले. परत माझा जेव्हा मेंदू जेव्हा म्हणजे दुखत होता, आतून हालत होता. मी जरी गाडीवरून जात होते तरी तो असं आतून हालत होता. मी असं डोकीला हात लावूनच मी गाडीवरनं जात होते. एवढा त्रास व्हायचा मला आणि डोक्यात कळा येत होत्या. परत मध्ये माथा असतो ना, इथं माथ्यावर पण खूपच असं दुखत होतं वरचेवर. मग मी सविताला विचारले, की असं माझा मेंदूचा प्रॉब्लेम आहे आणि तो त्याच्यावर काय आहे का? तेव्हा सवितानं सांगितले, की आहे. मग मी तिला हे विचारलं होतं, की मला डॉक्टरनी गोळी दिली होती. मला रात्री संध्याकाळी म्हणजे 7:00ला गोळी घेतल्यानंतर आपलं जी मी झोपी जायची ते सकाळी 10 वाजले तरी मला मी फ्रेश वाटत होते. तर तसं काही तर होणार नाही ना? असं विचारून घेतलं आणि मगच मी ते सविताने सांगितले, की ब्रेन हेल्थ आहे, तसं काही होणार नाहीये. आणि मग मी घ्यायला चालू झाले आणि इतकं छान रिझल्ट आला, की माझा म्हणजे 8 दिवसानंतर हळू माझं थोडं-थोडं प्रॉब्लेम कमी होत गेले. डॉक्टरांनी माझी 3 महिन्याच्या आत आहे ना, बीपीची गोळी कमी केली. परत मेंदू माझा एकदम व्यवस्थित आहे. आता अजिबात काही त्रास नाहीये. खूप छान हेल्दी आणि हॅपी आहे. थँक यू शतायुषी फॅमिली, थँक यू सविता आणि थँक यू ऑल ऑफ यू. सावित्रीताई, खरंच वाटतंय ना भारी आयुष्य आहे आणि खूप आता छान 100 वाटतं. येईल असं वाटतंय ना. हो, खूप छान वाटतं आता. खूप छान. आणि खरंच त्या काल खूप छान सुंदर दिसत होत्या आणि मस्तपैकी तयार होऊन दिवसभर इव्हेंट मध्ये खूप छान त्यांनी एन्जॉय केलेला आहे. तर